नमस्कार, आपण पाहत आहात संघर्ष सह्याद्री न्यूज। दिल्लीमधील आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रामध्ये गावोगावी उमटताना दिसून येत आहेत। दिल्ली येथील जंतर मंतरमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा तसेच नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिरवळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी चौक येथे शिवरायांना पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात झाली। वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष रामदासभाई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिरवळ शहरातील विविध संघटना, अनेक सर्व राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई बरदाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे, ईश्वरबाई जोशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सागर कदम, ॲडव्होकेट इम्तियाज खान, ॲडव्होकेट आनंद फडके तसेच पंचायत समिती खंडाळा सभापती छायाताई जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या उज्ज्वला तांबे, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संतोष धमाल, अरुण गायकवाड, सुरेश जावळे, उषा जाधव, समीर पवार, शेखर गायकवाड, स्वप्नील बनसोडे, अशोक पवार, बाबूसाहेब खुटे, सादिक काजी, दादासाहेब कांबळे, संपत कांबळे, सलीम काजी, हेमा गायकवाड, नौशाद काजी, अंबिका देशमाने उपस्थित होत्या। या मोर्चामध्ये अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते। मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। यावेळी उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त केली। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी संघर्ष सह्याद्री न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आपण जर पाहिलं की ज्या नीटच्या पेपर फुटीमुळे हजारो तरुणांचं पूर्णपणे त्यांचं करिअर धोक्यात गेलं, हजारो विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात गेलं। या विद्यार्थ्यांनी या पेपर फुटीच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू झालं। मात्र हे आंदोलन सुरू होत असताना विद्यार्थी हे आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जंतर मंतरवर संविधानिक पद्धतीनं आपलं आंदोलन करीत होते। मात्र हे जे मोदी सरकार आहे आणि हे मोदी सरकारचं जे प्रशासन आहे, तिथले जे दिल्ली पोलीस आहेत, या दिल्ली पोलिसांनी त्या ठिकाणी न्याय मागण्यांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी हल्ला केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, खेळ लावलेल्या ज्या काट्या होत्या त्या काट्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि अक्षरशः ते विद्यार्थी रक्तबंबाळ केले। मग या पोलिसांना एवढं येतो कुठून? त्या मोदी सरकारनं या प्रशासनाला हाताशी धरून इथलं संघटन विद्यार्थ्यांना पूर्णपणे त्या ग्राउंडवरून हकलण्याचा प्रयत्न केला। आम्हाला तर डॉक्टर असं समजलं मीडियाच्या माध्यमातून की 5च्या अगोदर त्या जंतर मंतरवरील सर्व विद्यार्थी, हा एकही विद्यार्थी त्या जंतर मंतरवर दिसू नये अशा पद्धतीनं त्यांना पोलिसांना सक्त असे आदेश दिले होते। मित्रांनो, हे आंदोलन हे एका विशिष्ट संघटनेपुरतं नाही, उपोषणाला बसलेल्या एका व्यक्तीपुरतं नाही, हे आंदोलन कुठल्या समूहाचं राहिलेलं नाही, हे आंदोलन एका पक्षाचं राहिलं नाही। हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आता फार पुढे गेलेलं आहे, कारण इथल्या प्रशासनानं त्या विद्यार्थ्यांचं कंबरड पूर्णपणे मोडलेलं आहे। त्या विद्यार्थ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करत आहे आणि याचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी
आज 23 जुलैला संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर सर्व पक्षांनी सन्मानपूर्वक त्या ठिकाणी या बंदला पाठिंबा जाहीर केला. मित्रांनो, ही आपली जी लढाई आहे ही विद्यार्थ्यांची आहे. खरं आपण पाहतो ही लढाई कुठल्या संघटनेची कुठल्या पक्षाची मर्यादित राहिलेली नाही. डॉक्टर साहेब, मी आवर्जून सांगेन, काही सर्व भागातील काही मंडळींचे मला फोन आले, राजकीय मंडळींचे. ते म्हणले आम्ही सत्तेतील पक्षात आहोत, त्यामुळे आम्हाला इथे येणार नाही. खरं तर या व्यासपीठावरून मी जाहीर सांगू इच्छितो, अरे हा जो लढा आहे हा विद्यार्थ्यांचा लढा आहे, हा तुमच्या सत्तेचा लढा नाही. नीट पेपर फुटीमुळे हा सर्वसामान्य विद्यार्थी हा पूर्णपणे भरलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांचे पालक सकाळी 7 वाजता घराबाहेर पडतात आणि संध्याकाळी 7 वाजता घरामध्ये येतात, की 12 तास जे पालक काम धंदा करतात, घामाचा पैसा कमवतात आणि त्या पालकाचा उद्देश एकच असतो की आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण देता यावं, आपल्या पाल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. मात्र या मोदी सरकारनं इथला जो तरुण आहे या तरुणाला पूर्णपणे मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. आपण पाहिलं की दिल्ली पोलीस यांनी विद्यार्थ्यांवर केलेला हा अन्याय आणि आपले सातारचे पोलीस मी पाहिले, आदेश आल्यानंतर डॉक्टर साहेब आदेश आल्यानंतर रात्री आम्ही कालच पत्र दिलं की आम्हाला आदेशाप्रमाणे आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र बंदचा आवाज दिलेला आहे साहेबांनी आणि त्या पद्धतीने आम्ही पत्रव्यवहार केला. पण आपले सातारा पोलीस, शिरोळ पोलीस आणि खंडाळा पोलीस हे बघा किती उत्तम काम करतात. 168 नोटीस समक्ष नाही देता आलं, निदान व्हॉट्सअपवर लगेच पाठवून देतात. ही कार्यक्षमता पाहिजे. मात्र या दिल्ली पोलिसांचा आपण कायमस्वरूपी निषेधच करणार आहोत. हे आंदोलन, या आंदोलनामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पक्षविरहित, तिथं कुठल्याही पक्षाचा संदर्भ न घेता आपण हे आंदोलन एक चांगल्या पद्धतीने सुरू केलं पाहिजे. खरं तर आपण पाहिलं की जालियनवाला बाग हत्याकांड झालं. जनरल डायर पुन्हा एकदा ह्या भाजप सरकारनं या देशाला जनरल डायरची आठवण करून दिलेली आहे. आपले मोदी हे आता जनरल डायरच्या भूमिकेत आहेत. त्यामुळं इथला सामान्य माणूस हा रस्त्यावर येऊन न्याय मागू शकत नाही. कारण आपण जर पाहिलं तर आपला देश खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यात आहे की नाही याचं प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांसमोर उभं राहिलेलं आहे. हे भाजप सरकार, तिथलं पोलीस प्रशासन असेल किंवा कुठलंही प्रशासन असेल, आज जर पाहिलं तर पोलीस प्रशासन सुद्धा पूर्ण दबावाखाली काम करत आहे. भले पोलीस प्रशासन दाखवत नसेल, आपल्या भावना व्यक्त करत नसेल, पण जर बारकाईने पाहिलं तर पूर्ण पोलीस प्रशासन हे या भाजपच्या दबावाखाली काम करत आहे. आपल्याला हा दबाव हा काढून टाकला पाहिजे. आज आपण पाहिलं त्या पोलिसांची मुलं सुद्धा, त्यांना सुद्धा नीटची परीक्षा आहे, तर त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा आहे का कुमार साहेब? परीक्षा त्यांनाही तीच परीक्षा आहे. त्यांच्याही भावना त्याच आहेत आणि सर्वसामान्य आपल्या पण भावना त्याच आहेत. फक्त ते वर्दी वाचल्यामुळं ते आपल्या भावना व्यक्त करू शकत. भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आंदोलन केलं पाहिजे. शिरवळ मधील जे नेते मंडळी आहेत, अनेक नेते मंडळींनी खरं स्वेच्छेनं स्वखुशीनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं. हे आंदोलन कुणाच्या व्यक्तिगत वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, हे आम्हा सर्व विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांच्या या हक्कासाठी असणारे आंदोलन आहे. आणि आताची जी लढाई आहे ही विद्यार्थ्यांनी लढाई आपल्या हातात घेतलेली आहे. या शासनानं, या मोदी सरकारनं जो अन्याय केलेला आहे, 15 ते 16 वर्षाच्या मुलींना खाली पाडून त्यांना पायानं तुडवण्यासारखं भयानक कृत्य या मोदी सरकारनं केलेलं आहे. या दिल्ली पोलीस प्रशासनाचा आपण सर्वांनी
जाहीर निषेध केला पाहिजे. आणि आता राजीनामा किंवा आंदोलन एका पुरतं नाही, कारण खऱ्या अर्थानं या मोदी सरकारला या देशातून बडतर्फ करण्याची वेळ आलेली आहे. परवाचा जो जंतर मंतरवर जो अमानुष हल्ला झाला, जो विद्यार्थ्यांच्यावर लाठीमार झाला, खरं तर याची नोंद जगामध्ये घेतली गेली. पूर्ण जग हे या गोष्टीने एका वेगळ्या नजरेनं पाहू लागलेलं आहे. या भारताविषयी असणारं जे प्रेम आहे, या भारताची संस्कृती या मोदी सरकारनं पूर्णपणे मोडीत काढलेली आहे. हे मोदी सरकार पूर्णपणे या विद्यार्थ्यांचं कंबरड मोडत आहे. मी आव्हान करणार आहे की इथून पुढे आपल्या सर्वांना रफजत या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं लागणार आहे. हा लढा एवढ्या पुरता संपणार नाही. इथले राजकीय मंडळी जे आहेत ते प्रत्येकाचे हात कुठं ना कुठं बांधलेले आहेत. त्यांना विद्यार्थ्यांच्या विषयी प्रेमही नाही किंवा विद्यार्थ्यांच्या विषयी आस्थाही दिसून येत नाही. या ठिकाणी काँग्रेस असेल, पीपल्स असेल, शिवसेना आहे, राष्ट्रवादीच्या सभापती मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत. आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी आपण सर्व आलात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपण हा लढा इथून पुढे कायमस्वरूपी उभा करूया. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या हत्येला आपण सर्व पक्षांनी साथ दिलेली आहे आणि या लढ्यामध्ये हा पक्षीय लढा न राहता आपण सर्वांनी हा लढा आपण हातात घेतलेला आहे. त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले जे एक नेते जे शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झाले असे सदाभाऊ खोत यांनी माध्यमांवर प्रतिक्रिया देताना आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दहशतवादी संबोधलं. मग त्यांच्या या संबोधनाबद्दल वंचितची प्रतिक्रिया काय असेल? सदाभाऊ खोत हे एक एजंट आहे आणि एजंटचं काम काय? एजंटनं फक्त आता ही जी भाजपमध्ये जी काही ठराविक पिलावळ आहे ही फक्त ओळखण्यापुरतं त्यांचा वापर होतो आणि त्याचं काम तो चोख करतोय. त्यामुळे सदाभाऊ खोत जर जिल्ह्यामध्ये आले तर त्याला नक्कीच चपला झाला.